सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटलावर नवी मुंबईतल्या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतलेला दिसतो आणि त्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये काल रात्री वडील आणि लेक एका पक्षात असतात आणि दुसऱ्या दिवशी आज सकाळी मुलगा दुसऱ्या पक्षात आणि वडील तिसऱ्या पक्षात, अशा पद्धतीचं राजकारण गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईत सुरू आहे। मूळ शिवसेनेतून हिंदुत्वाच्या नावाखाली शिंदे सेनेत आणि शिंदे सेनेतून बॅनर लागले गेले होते सनदी अधिकाऱ्यांचे की मी आता लवकरच राष्ट्रवादी तुतारीत प्रवेश करणार आहे, पण त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडला असं दिसतंय, काडीमोड झाला आणि आज लग्न दुसऱ्याच लागलंय। हे सगळं अत्यंत गलिच्छ राजकारण या सगळ्या नवी मुंबईमध्ये सुरू आहे। या नवी मुंबईला आपण अत्यंत सुसंस्कृत एक सुशिक्षितांचं शहर म्हणतोय, अशा परिस्थितीमध्ये ज्या पक्षाबरोबर गद्दारी करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला गेला, आज त्याच पक्षात परत पुनर्प्रवेश होतोय। हे सगळं कशासाठी सुरू आहे नवी मुंबईमध्ये? फक्त आणि फक्त मी जसं म्हणालो तसं स्वतःला फक्त आमदार व्हायचंय, सत्तापद हवीत, एकाच घरात एकाच कुटुंबामध्ये ही सगळी सत्ता राहावी, याच्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहे। मी मायबाप नवी मुंबईकरांना विनंती करतोय, मतदान करताना हे विसरू नका, असलेल्या पक्षाशी गद्दारी करून कुठलीही विचारधारा नसलेले, कुठलीही तत्व नसलेली ही माणसं रोज फक्त या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत। ते फक्त आणि फक्त आमदार, सत्तापद आणि आपल्या कुटुंबाची सत्ता या नवी मुंबईत राहावी म्हणून हे राजकारण सुरू आहे। निश्चितपणे मागचे 10 वर्ष जे आमदार आहेत त्यांनी शून्य काम केलेलं आहे, पण जे आयात उमेदवार गेल्या काही दिवसापासून स्वतःच्या नावाने प्रतिष्ठान काढून जे काही कचऱ्याचे डबे वाटप सुरू होते, म्हणजे मुळात निवडणूक आयोगाचं याकडे लक्ष होतं की नाही मला माहित नाही, कारण माझ्या माहितीत आचारसंहितेनंतर सुद्धा कचऱ्याचे डबे वाटले। मुळात हा गुन्हा आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही रितसर याची तक्रार करणार आहोत। जर आपण आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा प्रलोभन दाखवून फक्त कचऱ्याचे डबे वाटतोय जेणेकरून 2 मतं मिळतील, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। ही गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत। त्यांनी सुद्धा ऐरोली विधानसभेत 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं, त्यावेळी कुठले दिवे लावले, काय कामं केलेली आहेत नवी मुंबईकरांसाठी? मी भाषण ऐकलं त्यांचं, नवी मुंबईकरांवर अन्याय होतोय, नवी मुंबईवर अन्याय होतोय। अहो, तुमच्यावर झालेला अन्याय म्हणजे नवी मुंबईवर झालेला अन्याय आहे काय? तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर नवी मुंबईकरांवरती आणि नवी मुंबईवर कसा अन्याय होतो? बरं, त्याच भारतीय जनता पक्षाने तुम्हाला 1.5-2 वर्षापूर्वी या संपूर्ण नवी मुंबईचं जिल्हाध्यक्षपद दिलं ना, म्हणजे तुम्हाला जिल्हाध्यक्ष घरात दिलं होतं, तुम्हाला विधानसभेची ऐरोलीची आमदारकी दिली, अनेक पदं तुमच्या घरात दिली गेली होती। त्यावेळी तुमच्यावर अन्याय झाला नव्हता, त्यावेळी नवी मुंबईला न्याय मिळाला होता, त्यावेळी नवी मुंबईकरांवर अन्याय झाला नव्हता। आणि आता तुम्हाला पद मिळालं नाही, तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून रोज काही ना काहीतरी 15 दिवसांपासून या पक्षाची काहीतरी हात मिळवणी कर, यांच्याशी सेटिंग होऊन 2 तिकीटं मिळतात का, यांच्याशी सेटिंग करून 3 तिकीटं मिळतात का? म्हणजे महाविकास आघाडीकडून संदीप नाईक बेलापूर विधानसभेतून उमेदवार, ऐरोली विधानसभेतून महायुतीतून गणेश नाईक साहेब उमेदवार, म्हणजे हे महायुतीच्या विरोधात बोलणार, इथे हे महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणार। काय शाळा सुरू आहे?
काय लोकांना काय फसवणं चालू आहे नवी मुंबईला, आणि नवी मुंबई करणं तुम्ही गृहीत धरताय. तुमच्या पदासाठी, तुमच्या उमेदवारासाठी, तुम्हाला सत्तापद मिळण्यासाठी जी आतापर्यंत एकाच कुटुंबात होती, आमदारक्या दोन्ही, खासदारकी, मंत्रीपद, महापौरपद, तुमची भूक भागत नाहीये. एवढी वर्ष एका घरात सत्ता असून सुद्धा या नवी मुंबईतल्या शिक्षणाचे प्रश्न सुटले नाही. शाळांची फी प्रत्येक वर्षी वाढते. या फी वाढीवर कुठलंही नियंत्रण राज्य सरकारने करावं, महापालिकेने करावं, ज्यांच्या हातात ही महापालिका होती, म्हणून कुठलंही पाऊल इथल्या आमदारांनी उचललं नाही, इथल्या नगरसेवकांनी उचललं नाही. इथल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची परिस्थिती संपूर्ण परिवर्तन यात्रेत आम्ही दाखवून दिली की या सगळ्या वाशी असेल, नेरूळ असेल, बेलापूर असेल, दिघा असेल, ऐरोली असेल, 50-50 कोटीचे फक्त हॉस्पिटल बांधलेत. इथे साध्या मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही. MRI CT स्कॅनची बोंबाबोंब आहे. आम्ही या नेरूळच्या हॉस्पिटलला गेलो तर तिथे सोनोग्राफी मशीन बंद आहे आणि 2 ते 4 तास माणूस रांगेतून आल्यानंतर त्याला सांगितलं जातं की सोनोग्राफी मशीन बंद आहे. झिरो प्रिस्क्रिप्शनचं जर धोरण आहे, तुमच्या साध्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बाहेरून औषधं घ्यायला सांगता, ही महानगरपालिकेची शासकीय आरोग्य व्यवस्था आहे. खाजगी हॉस्पिटलचे दर परवडत नाही, पण आपण या खाजगी हॉस्पिटलच्या बद्दल आमदार म्हणून ब्र कधी काढलेलं नाही इथल्या दोन्ही आमदारांनी, किंवा इथले जे जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे होते ज्यांनी आज राजीनामा देऊन तुतारीत गेले. रोजगारांच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही. कुठेतरी स्वतःच्या कार्यालयात डेस्कवरती ऑफिस बॉय म्हणून काम मिळणार, डिलिव्हरी बॉय म्हणून काम मिळणार, ही कामं आमच्या नवी मुंबईतल्या पोरांनी करायची. का बोलत नाहीये शिक्षण, आरोग्य, रोजगाराबद्दल? 10 वर्ष ज्या स्थानिक आमदार होत्या त्यांनी बोललं नाही. तुम्ही 10 वर्ष ऐरोली विधानसभेत आमदार होतात, तुम्ही बोलला नाहीत. तुमच्या घरात आमदार होते, ते बोलत नाहीत. अहो, नवी मुंबईकरांवरती अन्याय तुम्ही केलेला आहे. नवी मुंबईवर अन्याय तुम्ही केलेला आहे. प्रकल्पग्रस्तांमधून आपण नेते आहात ना, प्रकल्पग्रस्तांमधून इथले दोन्ही स्थानिक आमदार आहेत, पण प्रकल्पग्रस्तांचा एकही विषय का सुटला नाही? मी त्यांच्या रक्ताचा नाहीये प्रकल्पग्रस्तांच्या, पण मी दिबा पाटलांच्या विचारांचा पाईक आहे. प्रकल्पग्रस्तांबद्दल आम्ही पोटतिडकीने गेली काही दिवस बोलतोय. हा महानिवास प्रकल्प इथे झाला आहे, जो सुरू होणार आहे, जो आमदारांसाठी आहे, जो खासदारांसाठी आहे, जो अधिकाऱ्यांसाठी आहे, त्याला विरोध आम्ही करतोय. अशा वेळी तुम्ही कचऱ्याचे डबे वाटत होतात. अशा वेळी तुम्हाला सुचलं नाही की नवी मुंबईकरांवर अन्याय होतोय, आमच्या प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय होतोय, आपण हा महानिवास प्रकल्प नाही होऊ दिला पाहिजे, याला विरोध केला पाहिजे. आम्ही मागणी करतोय की त्या महानिवास प्रकल्पामध्ये आमच्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% मोबदला द्या. ती जमीन एकतर त्यांच्या नावावर करा, त्यांना द्या, वाटून द्या, नाहीतर त्यांना अल्प दरात किंवा मोफत घरं द्या. हे आम्ही बोंबलतोय. घरं नियमित करायचा अर्धवट शासन निर्णय आहे, जे काय आता माझी सनदी अधिकारी मध्येच लटकलेले आहेत, कुठल्या पक्षात आहेत मला माहित नाही, मध्येच तुतारीत जाणार होते, आता कुठल्या पक्षात जाणार आहे कल्पना नाही मला. अर्धवट शासन निर्णय घेऊन येतात आणि इथले प्रकल्पग्रस्तांचे नेते काय बोलत नाही, मी बोलतो त्याच्या विरोधात. मी त्या GR ची चिरफाड करतो की मालकी हक्क मिळाला पाहिजे, आमच्या प्रकल्पग्रस्तांची मागणी क्लस्टर झालं नाही पाहिजे. सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे सरचिटणीस सुधाकर पाटील साहेब मला येऊन भेटतात, माझ्याशी बोलतात. तुम्ही प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून तुम्ही आतापर्यंत 25-25 वर्ष उमेदवाऱ्या घेतल्या, तुम्ही निवडून आलात, तुम्ही मंत्रीपद घेतली, आमदार झालात, खासदार झालात, मग तरी एकही प्रश्न का सुटला नाही? साधा 12.5% मोबदला मिळाला नाही, साधी घरं नियमित झाली नाहीत. अहो, तुम्हाला थोडी तरी वाटत असेल तर तुम्ही आमदारकी लढवली नाही पाहिजे मुळात. आणि काय सर्वसामान्य कार्यकर्ते नाहीयेत का त्या पक्षांमध्ये? काय एकाच कुटुंबात पाहिजे? जे सर्वसामान्य करते वर्षोनुवर्ष तिथे
आहेत, एकनिष्ठ आहेत. मला तर गंमत वाटते, म्हणजे अन्याय झालाय, पक्षाला गद्दारी केली, अशा कुटुंबातल्या सदस्याला मी वंदनीय पवार साहेबांची माफी मागतो. ते खूप बुजुर्ग नेते आहेत, खूप मोठे नेते आहेत. पण साहेब, आपण अशा लोकांना परत घेताय ज्यांनी अत्यंत वाईट काळात तुमची साथ सोडली, आणि जे तुमच्या पक्षामध्ये वाईट काळामध्ये होते, ज्यांनी वाईट काळात इथे पक्ष टिकवला, पक्ष बांधला, पक्ष वाढवला, त्या माणसांनी फक्त साहेब सतरंजा उचलायच्या का? ऐन गेन प्रकारे हीच माणसं जर परत त्याच पक्षात असणार असतील, तर त्या पक्षात काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? म्हणजे उद्या महायुतीचं सरकार आलं तरी यांच्या घरात सत्ता, उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी यांच्या घरात सत्ता. अरे छान ऍक्टिंग आहे, चांगला अभिनय आहे, कुठून जमतो हा? नवी मुंबईकर या गोष्टीला फसणार आहेत का? आता यांच्या भूलथापांना फसणार आहेत का? हा माझा नवी मुंबईकरांना प्रश्न आहे. हे सातत्याने अशा पद्धतीने भंपकगिरी करून तुमच्या समोर येत आहेत. यांच्यावर झालेला अन्याय म्हणजे नवी मुंबईवर झालेला अन्याय दाखवतायत, नवी मुंबईकरांवरती झालेला अन्याय दाखवतायत, आणि परत एकदा मतं मागायला निर्लज्जपणे तुमच्या समोर येत आहेत. यांना आता नवी मुंबईकरांनी आसमान दाखवलं पाहिजे, त्याच्याशिवाय ही मंडळी सुधारणार नाहीत. पक्षात अनेक चढ उतार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले. आम्ही अनेकदा पराभूत झालोय, अनेक प्रलोभन आम्हाला आली, पण आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची साथ सोडली नाही. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडला नाही. आम्ही मराठी माणसासाठी भांडणारा जो आमचा पक्ष आहे, विचार आहे, तो सोडलेला नाही. आमचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो आम्ही सोडलेला नाही. आम्ही सातत्याने एका पक्षात, आता लोकांनी ठरवायचंय, विचार न सोडणारा, पक्षाशी एकनिष्ठ राहणारा, विचारांशी प्रामाणिक राहणारा, नेत्याशी प्रतारणा न करणारा माणूस निवडून द्यायचा आहे, की यांच्यासारखे आज इथे आणि उद्या तिथे? अहो, काय सांगू शकता तुम्ही की उद्या समजा हे निवडून आले, इथे वडील, इथे मुलगा, ते हे त्याच पक्षात राहतील म्हणून? म्हणजे उद्या मंत्रिपदासाठी हे परत गद्दारी करणार नाही, हे काय पुरावा आहे? हे परत एकदा पक्ष सोडणार नाहीत आणि दुसऱ्या पक्षात जाणार नाही. नवी मुंबईकरांना माझा सवाल आहे, अशा लोकांपासून आता नवी मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे. हे आव्हान करायला आजची आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. आमदारांनी काम बिलकुल केलेलं नाही, 100%. आता कुठेतरी घाईघाईत आम्ही बोंबलत होतो की तुम्ही महाराष्ट्र भवनचं नाही केलं तर आम्ही आंदोलन करू, आणि मला कळत नाही अजूनही मी मागणी केल्यानंतर सुद्धा अहो इथले स्थानिक आमदार सन्माननीय मंदाताई, वाशीमध्ये आपलं जे कार्यालय आहे त्याला ओसी नाहीये. आपण एका अनधिकृत बिल्डिंग मध्ये कार्यालय स्थापित केलंय आणि महानगरपालिकेचे आयुक्त मूग घेऊन गप्प आहेत, डोळे झाक करून गप्प आहेत. हे कुठलं राजकारण नवी मुंबईमध्ये सुरू आहे की कुणाचा कुणाशी थांगपत्ता नाहीये? नवी मुंबईकर आता या सगळ्या गोष्टीला कंटाळलाय. माझी प्रकल्पग्रस्त बांधवांना, भगिनींना, सगळ्यांना विनंती आहे, फक्त जातीचा पातीचा न बघता या नवी मुंबईचं भविष्य पहा. इथली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक काय विकास केला या मंडळीने तुमचा? एक एक प्रश्न आज गावातले तसेच प्रलंबित आहे. कोस्टल रोड येतोय, तो कोस्टल रोड पूर्ण आमच्या दिवाळे गावातून जाणार आहे, त्याच्यावर इथले आमदार बोलायला तयार नाहीत. जाऊन फक्त त्या मानवी चैनच्या इथे जाऊन हे करताय, का तुम्ही दिवाळे गावात गेला नाही आणि ती पाहणी केली नाही? वाशीचं मासळी मार्केट, जे वाशी गावच्या आमच्या भगिनी आहेत, आमच्या माता आहेत,
वर्षोनुवर्ष तयार आहेत आमच्या आगरी माता भगिनींच्या, पण ते मासळी मार्केट खुलं करायला आम्हाला जावं लागतं. हे काम इथल्या आमदारांनी उभं केलंय, हे काम इथल्या नगरसेवकांनी उभं केलंय. आज राजीनामे आलेले आहेत तुतारी पक्षातल्या अनेकांचे, हे लोकांना आवडलेलं नाहीये. मला अनेक मेसेज आहेत युट्यूबला, हे ज्यांनी लाईव्ह केलेलं आहे त्याच्या खाली शेकडो मेसेजेस आहेत की नवी मुंबईकरांना ही गोष्ट रुचलेली नाही. नवी मुंबईकर ही गद्दारी सहन करणार नाही. नवी मुंबईकर या पक्ष बदलू लोकांना आपली जागा निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेमध्ये दाखवून देईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही काय केलंय हे आम्ही सातत्याने लोकांना सांगत आलो. मध्ये सिडको सोडत धारकांचा 600 कोटीचा विषय असेल, कामगारांचे 135 कोटी असेल, ही सगळी कामं आम्ही केलेली आहेत. लोकांनी आता विचार केला पाहिजे की कोण तुमचं काम केलेलं आहे आणि कोणी फक्त कामं करायची नौटंकी केलेली आहे. माझा सवाल आहे संदीप नाईकांना, 10 वर्षात आपण काय काम केलं? 10 वर्ष आपण ऐरोली विधानसभेचे आमदार होतात. किती 5, 50, 100, 200 कोटी रुपयाचे प्रकल्प आपण या नव्या मुंबईत आणले? एकदा दाखवा, सिद्ध करा. माझं जाहीर आव्हान आहे त्यांना. मंदाताई, तुम्ही 80% महानगरपालिकेचा निधी घेताय आणि 10% फक्त आमदारकीचा निधी वापरताय आणि दाखवताय की हा प्रकल्प, हा रोड तुमच्यामुळे, हे गार्डनचं सुशोभीकरण तुमच्यामुळे, हे रस्त्याचं काम तुमच्यामुळे. अहो, ही काय आमदाराची काम आहेत का? ही महानगरपालिकेची काम आहे, ही नगरसेवकाची काम आहे. आमदार म्हणून आपण काय कामं केली? शून्य. शिक्षण, आरोग्य, रोजगाराबद्दल नाही. इथे एसटी डेपो नाहीये, इथे शस्त्रास्त्र संग्रहालय नाहीये, इथे प्राणी संग्रहालय नाहीये. अशा अनेक गोष्टींची बोंबाबोंब आहे. LIGची घरं नियमित झाली नाही, प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सुटला नाही. म्हणजे मला सन्माननीय नाईक साहेब खूप मोठे नेते आहेत. आपण गेला होता मुख्यमंत्री साहेबांना भेटायला. गेले 2 ते 3 वर्ष नवी मुंबईकर ऐकतोय 500 स्क्वेअर फीट पर्यंतचं घर, याला प्रॉपर्टी टॅक्स माफी. कुठे 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घराला आता प्रॉपर्टी टॅक्सची माफी झालेली आहे? मालमत्ता माफ झालेला आहे, मालमत्ता कर माफ झालेला आहे? झालेलं नाही. कुठलाही शासन निर्णय नाही. फक्त बॅनर लावायचे, जसे सनदी अधिकाऱ्यांनी बॅनर लावले, फ्री होल्ड झालं, फ्री होल्ड झालं, फ्री होल्ड झालं. परिपत्रक आलंय 10% आणि 20% भरायचे. हे नवी मुंबईकरांना मान्य नाही. ट्रान्सफर चार्जेस माफ झाले का? झालेले नाही. हे सगळे फसवे आणि खोटे नेते आहेत ज्यांनी इथे कुठलंही काम केलेलं नाही. पैशाच्या जीवावर, साधनांच्या जीवावर प्रस्थापित पक्षाच्या मतबँकेवरती, वोट बँकेवरती डल्ला ठेवायचा, निवडून यायचं. तुम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये असलेल्या लोकांना धमक्या देताय की मी जर निवडून नाही आलो तर रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट बंद होईल. ही कामं चालू आहेत नवी मुंबईमध्ये. माझ्या इथल्या सगळ्या नवी मुंबईकरांना परत एकदा आव्हान आहे, एकदा या माकड उड्या करणाऱ्या माकडांना आपण झाडावरून जमिनीवर आणावं, तरच या नवी मुंबईचं भलं होणार आहे. आणि मी एकदा संधी मागतोय, एकदा फक्त संधी द्या ही घरं नियमित करण्यासाठी. एकदा संधी द्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रकल्पग्रस्तांचा 12.5% मोबदला मिळवायचा. शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी मिळाली तर पुढच्या 5 वर्षात आपल्याला सुटलेले दिसतील. एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि या दल बदलूंना निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबईकर आसमान दाखवतील एवढं आव्हान करतो. धन्यवाद.